नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत HMP हा जो नवीन व्हायरस आहे त्याबद्दलची माहिती, आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे KLE's डॉक्टर प्रभाकर गोरे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. आज आपण HMP व्हायरसबद्दल सांगणार आहोत. हा व्हायरस नेमका काय आहे आणि कसा पसरतो? एकतर मॅडम, हा व्हायरस नवीन नाही आहे. बरं. हे पहिल्यांदा आढळून आला म्हणजे नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये. त्यामुळे हा नवीन व्हायरस तर अजिबातच नाही आहे, आणि तो फर्स्ट डिस्कवर्ड होता 2001 मध्ये. त्याच्या आधी पण कदाचित हा व्हायरस असेल. आणि हा भारतामध्ये सुद्धा नवीन नाही आहे. म्हणजे भारतामध्ये आम्ही कसं असतं की आपण अँटीबॉडीज करतो कुठल्याही व्हायरसच्या अगेन्स्ट, आणि त्या अँटीबॉडीजमध्ये आपल्याला कळतं की पूर्वी इन्फेक्शन झालेलं आहे की नाही झालेलं आहे. जवळजवळ 90% भारतीयांमध्ये हे इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे. आम्हाला ऑलरेडी कधी ना कधीतरी हे मेटान्युमो व्हायरस होऊन गेलेला आहे, आणि आम्ही त्याच्यावरती मात केलेली आहे. त्यामुळे हा व्हायरस काही नवीन नाही आहे. दुसरं, ही जे थंडीचा सीझन असतोय, त्या थंडीच्या सीझनमध्ये असे व्हायरस येतातच. हे काही नवीन नाही आहे, आणि पॅनिक करण्याचं अजिबातच नाही आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की थंडी जेव्हा पडते तेव्हा साधारणपणे सर्दी, खोकला होणे किंवा कुणाला तरी त्रास होणे, हे सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यासाठी भरपूर वेगळे वेगळे व्हायरस आहेत. हा HMPV जो आहे तो एकच व्हायरस त्याच्यातला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे रेस्पिरेटरी सिंक्टियल व्हायरस म्हणून असतोय, ॲडिनो व्हायरस म्हणून असतोय, रायनो व्हायरस म्हणून असतोय. अशा वेगळे वेगळे इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, पॅरा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. असे वेगळे वेगळे 100च्या वर व्हायरस असतील कदाचित, ज्याच्यामुळे आजार पण होतोय. आणि हे भारतामध्ये प्रचलित आहेत, सगळीकडे पसरलेले आहेत. खरं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे एम्स सारख्या संस्थेमध्ये किंवा उत्तर प्रदेश सारख्या ह्याच्यामध्ये हा व्हायरस खूप वेळा मिळतोय सुद्धा. आणि इट इज या थंडीच्या सीझनमध्ये, स्पेशली ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत हा व्हायरस जास्ती ऍक्टिव्ह असतोय. परवाच मी एक स्टडी वाचली ज्याच्यामध्ये इन्फेक्शनमध्ये फक्त 1.5% पर्यंत हा व्हायरस असतोय. तर हा व्हायरस नक्कीच असतोय. आणि ह्या व्हायरसमध्ये वयोगट जे आहे ते 1 ते 5 आणि 5 ते 10 या वयोगटामध्ये सगळ्यात जास्त हा व्हायरस आढळतोय. कारण त्या वयोगटामध्ये इम्युनिटी आपली थोडी कमी असते. आणि हा युजली ह्या व्हायरसमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, अशा सगळ्या गोष्टी ज्या नेहमी आपण बघतो लहान मुलांमध्ये होतात, अशा लहान गोष्टीहूनच ते बरे सुद्धा होतात. त्याच्या जवळजवळ 7-8 दिवसामध्ये पेशंट पूर्णपणे बरा होतोय. फक्त काय असते, ज्या पेशंटना अस्थमा आहे किंवा ज्या पेशंट्सची इम्युनिटी चांगली नसेल, म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली नसेल, जसं डायबिटीज आहे किंवा HIV असेल, असे आजार जे आहेत ज्याच्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी होते, अशा आजारांमध्ये हा जरा व्हायरस, कुठलाही व्हायरस असून दे, फक्त हाच नाही, कोविडमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की शुगरच्या पेशंट्समध्ये जास्ती होतं. त्यामुळे इम्युनिटी कमी असेल तर अस्थमा, शुगर पेशंटमध्ये हा व्हायरस जास्ती पसरतोय आणि किंवा जास्त त्रास होतोय. त्यावेळेला त्यांना पेशंट्सना निमोनिया होतोय, आणि त्या निमोनियामुळे कदाचित हे सिव्हिअर होतं इन्फेक्शन. आता जर तुम्ही बघितलं असेल की बँगलोरमध्ये आणि तमिळनाडूमध्ये केसेस ऑलरेडी आढळलेले आहेत, आणि ह्या लहान मुलांमध्येच झालेले आहेत. ती मुलं आलेली, ते कुठलाही फॉरेन ट्रॅव्हल नाही आहे, त्यामुळे चायनाहून इकडे येण्याची तर शक्यता 0 आहे ह्या मुलांमध्ये. ते आपल्या भारतामधनच ह्या मुलांना झालेलं आहे, आणि ती मुलं बरी होऊन आता घरी पण गेलेली आहेत. त्यामुळे घाबरण्यासारखी परिस्थिती मला तरी अजूनही काही कुठे दिसत नाही. फक्त सोशल मीडियावरती हा फिगर ब्लोन अप केला जातोय आणि एक सेन्सेशन करण्यासाठी सांगितला जातोय. अशामधलाच हा एक भाग असा वाटतोय. आणि कुणीही घाबरण्याची गरज सध्या मला वाटत नाही. हे थंडीच्या सीझनमध्ये हे असे व्हायरस होतात, सर्दी खोकला होणार मुलांना, तुम्ही डॉक्टरकडे जायचं, औषध घ्यायचं आणि बरं सुद्धा होणार. त्यामुळे तसं काही घाबरण्याची गरज नाही. दुसरं, चायनामध्ये जो व्हायरस असा आलेला आहे तो दरवर्षी येतोय. चायनामध्ये थंडी तिकडे खूप तीव्र असते, त्यामुळे तिकडे दरवर्षी असे व्हायरस येतात, दरवर्षी असंच पसरतंय. ह्या वेळेला तो व्हायरल इन्फेक्शन झालाय, त्यामुळे 7 ते 8% लोकांना हा जो HMPV व्हायरस आहे तो फक्त 7 ते 8% त्या मुलांना झालेला आहे. बाकीची जी टक्केवारी आहे ती वेगळ्या वेगळ्या रेस्पिरेटरी सिंक्टियल व्हायरस असून दे, इन्फ्लुएन्झा, ॲडिनो व्हायरस, अशा खूप इन्फेक्शन्स चायनामध्ये झालेले आहेत. आणि त्यामध्येच एक हा व्हायरस आहे,
आणि फक्त आय थिंक 7% मुलांमध्ये चायनामध्ये हे झालेलं आहे. आणि चायनामध्ये एक प्रवृत्ती लोकांची अशी आहे की कुठलीही गोष्ट झाली की ते लगेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला जाण्याची त्यांची हे आहे त्यांच्या कम्युनिटीमध्ये. आपल्याकडे कसं PHC असतोय, CHC असतोय, तिकडे आपण मुलांना घेऊन जातो. तसं नाहीये. तिकडे जे पेरेंट्स आहेत ते हे आहेत ते आपल्या मुलांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, त्यामुळे गर्दी होते. तुम्ही जर एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्या जावाल बेळगावमध्ये आणि पीक टाईममध्ये जर फोटो घ्याल तर तुम्हाला ते जे फोटो मिळायला लागले सोशल मीडियावरती तसेच फोटो बेळगावात सुद्धा मिळतील. त्यामुळे तसं काही घाबरण्याची गरज वाटत नाही. एका कुठल्या व्हायरसमुळे हे नाहीये. भरपूर व्हायरस प्रचलित आहेत आणि ते विंटरमध्ये वाढतात. आता हा आजार कसा पसरतोय म्हणून तुम्ही विचारला तर जसं कोविड पसरत होता तसाच हा पण आजार पसरतोय. फक्त कोविडमध्ये पसरायची शक्यता जास्त असते, अशा व्हायरसेसमध्ये पसरायची शक्यता कमी असते. सगळ्यांना पसरत नाही हा व्हायरस. फक्त ज्यांना इम्युनिटी कमी असेल किंवा लहान वयोगटात जो माणूस असेल किंवा वृद्ध असेल या लोकांना हा व्हायरस पसरतोय. कसा पसरतोय म्हणजे एकतर जेव्हा सर्दी खोकला होतोय तेव्हा कोणी शिंकतंय, त्यामुळे त्याच्या समोर जे असतात त्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन आपण म्हणतो, जसं कोविडमध्ये आपल्याला माहिती होतं. सेम तसंच पसरतोय ड्रॉपलेटमुळे. दुसरं म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा आपला नाक पुसून कुठेतरी सरफेस, आता दरवाजाची कडी असून दे किंवा रेलिंग्स असून दे किंवा अशा ज्या गोष्टीला हात लावतोय त्याच गोष्टींना जेव्हा एक स्वस्थ माणूस हात लावतोय आणि परत आपल्या नाकाकडे घेतोय किंवा ते हे करतोय तेव्हा इट इज फोमाइट्स म्हणतात त्याला. म्हणजे जे निर्जीव वस्तूंना शिवून जे हे होतं त्याला फोमाइट्स म्हणतात. तशा पद्धतीने सुद्धा हा व्हायरस पसरतोय. आणि हे दोनच फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हा व्हायरस पसरू शकतोय. साधारणपणे 2 ते 3 दिवस इन्क्युबेशन पिरियड असतोय. म्हणजे ॲक्वायर झाल्यानंतर 3 दिवसानंतर सिम्पटम्स सुरू होतात. आणि सर्दी, खोकला, ताप सगळ्यात इम्पॉर्टंट सिम्पटम्स हेच आहेत. जसे लहान मुलांमध्ये आम्ही बघतो, आपल्याला पण खूपसे असे होऊन गेले, दरवर्षी 1-2 असतात. त्यामुळे तसंच होतंय आणि एक 7 दिवसात पूर्णपणे बाळ नीट होतं किंवा पेशंट असेल तो पूर्णपणे रिकवर होतोय. आणि खूप कमी पर्सेंटेज मुलांमध्ये, जसं मी सांगितलं अस्थमा असेल, त्यांना पहिल्यापासून फुफ्फुसला जो डॅमेज असतोय अशा डॅमेज लंग्समध्ये हा इन्फेक्शन जास्त पसरतोय आणि त्यावेळेला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतोय. त्या पेशंट्सना निमोनिया होऊ शकतोय. त्या निमोनियामुळे व्हेंटिलेटर वगैरेची गरज लागते. खरं मॉर्टॅलिटी म्हणजे जे मृत होण्याची जी संख्या आहे ती तेवढी जास्त ह्या व्हायरसमध्ये कोविड एवढी नाही आहे. इट इज नॉट दॅट फेटल. त्यामुळे कोविड सारखं आणखीन एक महामारी येण्याची शक्यता ह्याच्यातनं खूप कमी आहे. आणि आपल्याकडे सुद्धा आता थंडीचा सीझन आहे, त्यामुळे ह्याच सीझनमध्ये हा व्हायरस पसरतोय आणि परत उन्हाळा आला, संक्रांती आली की त्याच्यानंतर कमी होईल. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आहे. पण आपल्याला रेग्युलर थंडीमध्ये होणारं सर्दी, खोकला, ताप येणं असेल, हे रेग्युलर झालं सीझनप्रमाणे. पण हा व्हायरस जर झालाय तर तो असं वेगळेपण आपण कसं सांगू? म्हणजे किती दिवसांनी डॉक्टरकडे जायला पाहिजे? नाही, हे वेगळेपण ह्याच्यात काय नाहीच आहे मॅडम. अच्छा. हा व्हायरस जो आहे तो बाकीच्या व्हायरस सारखाच आहे आणि बाकीच्या व्हायरस सारखाच येतोय. थंडी, सर्दी, खोकला एवढंच होतोय त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याच्यात काही वेगळेपणा नाहीये. आणि हा पहिल्यांदा सुद्धा भारतात नाहीये, हे खूप वर्षापासून चालू आहे. आम्हाला सुद्धा झाले असेल. तुमची जर ब्लड आम्ही जर इम्युनिटी बघितली तर तुम्हाला पण हा व्हायरस होऊन गेलेला आहे, मला सुद्धा होऊन गेलेला. म्हणजे जवळजवळ 90% लोकांना झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यात काही वेगळेपणा नाहीये. खरं असं आहे की सर्दी, खोकला, ताप असं कुठलाही पेशंटना आता जर होत असेल तर त्या पेशंटनी लगेच डॉक्टरची मदत घ्यावी. म्हणजे काही सिरियस होऊ नये ह्याच्यासाठी. खरं तर ह्याला ट्रीटमेंट काहीच नाहीये. आम्ही देणार सुद्धा सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच देणार. म्हणजे ताप आला तर ताप किंवा हायड्रेशन मेंटेन करणे, खूप पाणी पिणे, सरबत वगैरे घेऊन आपलं जे हायड्रेशन असतं, पाण्याचं प्रमाण असते बॉडीमध्ये ते नॉर्मल ठेवणे, ताप कमी करणे आणि जरा रेस्ट घेणे हा एकच ह्याच्यावरती उपाय आहे आणि तेवढंच केलं पाहिजे न घाबरता. कधी कधी मुलांपासून हे पेरेंट्सना येऊ शकतं. म्हणजे टीचर्स असतात शाळेमध्ये किंवा घरी पेरेंट्स असतात, हे शाळेमध्ये जाऊन मुलं एकमेकाशी कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ते मग घरी येऊन जातात इन्फेक्शन आणि त्याच्यामधनं पालकांना सुद्धा होऊ शकते. खरं इट इज अ व्हेरी माइल्ड इन्फेक्शन. असं काही घाबरण्यासारखं त्याच्यात काही नाहीये. मग लहान मुलांनाच हे होण्याची कारणं काय अशी स्पेशली असू शकतात? लहान मुलांमध्ये इम्युनिटी अजून डेव्हलप झालेली नसते. जी प्रतिकारशक्ती बॉडीची असते ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ग्रॅज्युअली डेव्हलप होते. जेव्हा नवजात असतोय मूल, जेव्हा नुकतं जन्मलं असतोय त्यावेळेला आईची जी इम्युनिटी असते ती बाळामध्ये असते. त्या पिरियडपासनं अडल्टहुडपर्यंत किंवा अडोलेसंटपर्यंत आपल्याला एक्सपोजर होतं ह्या इन्फेक्शन्सना किंवा आपण वॅक्सिन्स देतो. तर मिझल्स वगैरे जे असतात, म्हणजे जे गोवर वगैरे असते, त्याला एकदा झालं इन्फेक्शन की तो परत आयुष्यात होत नाही, कारण त्याची स्ट्रेन एकच असते. हे जे ह्युमन HMPV व्हायरस आहे त्याचे स्ट्रेन्स वेगळ्या वेगळ्या येऊ शकतात. त्यामुळे
परत परत ह्याचे इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा स्ट्रेन बदलत असते, म्युटेशन होत असते, त्यामुळे परत परत इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. बाकी काही ह्याच्यात नवल काही नाही आहे की हे असे इन्फेक्शन होतातच. आणि लहान मुलामध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन जास्त होतंय. खरं सगळ्याच लहान मुलांना तीव्र होईल असं नाही. ज्या मुलांना ॲडिशनल लंग प्रॉब्लेम असेल किंवा अशी काही प्रतिकारशक्ती कमी असेल अशा मुलांना हे जास्त होत. मग ह्याच्यापासून आपण बचाव करण्यासाठी प्रिकॉशन म्हणून काय घ्यावं? जसं कोविडमध्ये आपण केलं, बाहेर गेलं की पहिलं हात धुतले पाहिजेत कुठलेही जेवण जेवायच्या आधी, किंवा शक्यतो हात नाकाकडे न घेता पहिलं हात धुवून नंतर जेवायला बसायचं. मास्क वापरा, म्हणजे सगळीकडेच मास्क वापरला पाहिजे असं नाही आहे. तर ज्या सिच्युएशन्समध्ये खूप एक्सपोजर असू शकेल, म्हणजे एखादा जत्रा असेल किंवा एखाद्या क्लोज रूममध्ये खूपशे लोक भेटणार असतील, अशा हे परिस्थितीमध्ये मास्क वापरलं पाहिजे. स्वतःला गरम ठेवायचं, म्हणजे ब्लँकेट, स्वेटर्स वगैरे वापरून, म्हणजे इन्फेक्शन्स होता कामा नये. जर कोणी तुमच्या समोर शिंकत असेल तर थोडं लांब राहायचं, त्याला सांगायचं की बाबा तू घरी जाऊन रेस्ट घे आणि थोड्या दिवसांनी आपण भेटूया म्हणून. त्यामुळे अशा जे कॉन्टॅक्ट असतोय तो शक्यतो आपण कमी करणे. जर मुलांना इन्फेक्शन असं असेल तर शाळेच्या टीचर्सनी त्यांना सुट्टी देऊन घरी थोडे दिवस, 1-2 दिवस घरी राहून दे अशी त्यांना मुभा दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलापासून बाकीच्या मुलांना पसरण नाही. कदाचित त्या मुलाला काही नसेल त्रास, तर जो दुसरा मुलगा असेल त्याला अस्थमा असेल किंवा काही दुसरा त्रास असेल, तशा मुलांना होऊ नये म्हणून आपण त्या मुलांना घरीच राहून घरी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरकडे जायचे. कुठलाही इन्फेक्शन झाला की लगेच डॉक्टरकडे जाऊन योग्य वेळेत ट्रीटमेंट घेतली तर ह्याचा काही प्रॉब्लेम होत. परत एकदा मग म्हणजे या आजारापासून आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी डाएट हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती कमी होते, मग ती वाढवण्यासाठी आपण चांगला आहार घेणं पण गरजेचंच आहे. तर त्याच्या संदर्भात आपण काय सांगू? कुठलाही आजार जो असतो त्याच्यात डाएट आणि एक्सरसाइज हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, पण त्याच्यामुळेच आपली प्रतिकारशक्ती वाढते. डाएटमध्ये शिळं जेवण शक्यतो जेवायचं नाही. फ्रेश जेवण, ग्रीन लिफी म्हणजे जे हिरवा पाला असतो, पालेभाजी असते, लाल भाजी असते, पालक असतो, अशा हिरव्या भाज्या जास्त खाव्या. ह्या सीझनमध्ये थंड काही न खाता गरम चहा, गरम काही आपला काढा असेल किंवा गरम जेवण जेवणे, या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. व्यायाम केलं पाहिजे, झेपेल तेवढा व्यायाम करायचा. सकाळी उठून व्यायाम केला तर थंडीसुद्धा अंगातली कमी होते, त्यामुळे वॉकिंग किंवा अशा गोष्टी ज्या आहेत असे व्यायाम करावे. यांनी आय थिंक अर्धे रोग त्याच्यानेच बरे होतात. शेवटी जाता जाता आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की ह्या व्हायरसपासून म्हणजे काळजी काय घ्यावी आणि घाबरण्याचं कारण कितपत आहे? काळजी काय घ्यायची म्हणजे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही ह्या थंडीमध्ये गरम राहा, गरम जेवण जेवा, व्यायाम सुरू करा. कोणी समोर शिंकत असेल तर त्याच्यापासून जरा दुरी ठेवा. स्वतःला जे वॅक्सिन्स असतात, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन असून दे किंवा जी वॅक्सिन अवेलेबल आहेत अशी वॅक्सिन्स घ्या. आणि कुठल्याही आपल्या घरामध्ये कुणाला असं असेल तर स्वच्छता राखणे. घरातनं बाहेर गेला तर स्वतः आल्यावरती घरी पहिलं आंघोळ करणे किंवा हातपाय धुणे. आणि घरातले जे सर्फेसेस असतात म्हणजे डोअर नॉब्स किंवा रेलिंग्स अशा गोष्टींना स्वच्छ ठेवणे, म्हणजे कुणाला दुसऱ्याला होऊ नये. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जोपर्यंत आता हे जे सोशल मीडियावरती चालू आहे की आउटब्रेक झाला आहे किंवा काही आहे, याच्याबद्दल आपल्याला घाबरायची गरज नाही आहे. भारतामध्ये हा व्हायरस नवीन नाही आहे, हा इकडे होता आणि राहणार पण आहे, कारण ह्याला ट्रीटमेंट काही नाही आहे. खरं घाबरण्याची कुठलीच गोष्ट नाही आहे. हा व्हायरस या थंडीच्या दिवसामध्ये येणार, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. ह्याच्यानंतर हा व्हायरसची जी स्प्रेड होण्याची शक्यता असते, म्हणजे ह्या व्हायरसला जे टेम्परेचर लागतो तो टेम्परेचर वाढल्यानंतर व्हायरसची पसरण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे ह्या थंडीच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा काळजी घ्या. कुठल्याही सोशल मीडियावरती रिलाय करू नका. CDC किंवा WHO हे जे ऑफिशियल साईट्स आहेत या चायनामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. त्यांचं जर काही माहिती असेल तर त्याच्याबद्दल त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. सोशल मीडियावरती ज्या अफवा उठवतात किंवा ज्या सांगतात की हे झालंय ते झालंय, ह्याच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. हा व्हायरस नवीन नाही आहे, आमच्यामध्ये प्रतिकारशक्ती आहे आणि 99% कुणाला काहीही त्रास होणार नाही. जर कुणाला अस्थमा असेल किंवा COPD असेल किंवा जर प्रतिकारशक्ती ज्याची कमी असेल त्यांनी स्पेशल काळजी घ्यावी आणि त्यांना सुद्धा हा आजार होणार नाही. थँक्यू सो मच सर. अर्थात म्हणजे सोशल मीडियावरती अशा सगळ्या पोस्ट बघून लोक घाबरलेली आहेतच, कारण लॉकडाऊनपर्यंत सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहे. त्यामुळं हा जो HMPV व्हायरस आहे त्याबद्दल तुम्ही डिटेल माहिती सांगितली, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.
मन सदा वेणुध्वनी